इगतपुरी तालुक्यातील वाळवीर ग्रामपंचायत अंतर्गत जे 12 आदिवासी पाडे येतात, त्या आदिवासी पाड्यांवर जलजीवनचे मिशन जे काम आहे ते पूर्ण झालेले आहे. मागच्या वर्षी जे पूर्ण झाले ते, मात्र अजूनही हे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या वाड्या पाड्यांपर्यंत अजूनही पाणी पोहोचलेलं नाही. जवळजवळ या 12 वाड्या आहेत. टँकरचा प्रस्ताव जो शासनाला 1 महिना अगोदर दिला होता, मात्र शासनाकडून अजूनही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नाहीये. त्यामुळे या संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जे आहे त्या जे वाळवीरचं ग्रामपंचायत कार्यालय तिथे ठिय्या आंदोलन केलं. या ठिय्या आंदोलन आपण जर पाहिलं तर महिला भगिनी यांसह जे शाळकरी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जे आहे ते इथून न उठण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. तसं जर पाहिलं तर रणरणच्या उन्हात जवळ ते 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करत या महिला येथील ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या आहेत आणि त्यांनी त्याच्यावर ठिय्या मांडलेला आहे. आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणाच्या महिला आहेत त्या आपल्या लेकरा बाळांसह जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बसलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून उठाचा निर्धार त्यांनी केलेला आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.